मिनिट बोलूया ना. मी काय म्हणतो, जनता तुम्हाला टीव्हीवर बघते, असा आरडाओरडा करून तुम्ही काय मेसेज देताय त्या लोकांना? काय मेसेज देता? नाही हे चुकीचं आहे. प्लीज हा ठीक आहे. मी पुढला मुद्दा घेतो. वसई विरार मधली अनधिकृत बांधकामं, याला जबाबदार कोण? त्यांचा मुद्दा मी पहिला खोटा पाडतो. त्यांच्याकडे उत्तरच नाहीये, कारण रमाबाई बिल्डिंग ही 42 बिल्डिंग पाडल्यानंतर पडलेली आहे. त्यामुळे 42 बिल्डिंग पहिलं का तोडल्या याचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये, कारण त्या लोकांना लोकांची बांधिलकीच नाहीये. हा पहिला मुद्दा. त्यांना ते विचारा ना, रमाबाई बिल्डिंग कधी पडली आणि 42 बिल्डिंग कधी पडल्या. हा पहिला मुद्दा. डिसेंबर मध्ये 42 बिल्डिंग तोडल्या आणि पावसाळ्यात रमाबाई बिल्डिंग पडली. हा दोन वेगवेगळे विषय आहेत. कुठेतरी काहीतरी जंबल करायचं. जे मोदी करतात ते हेच त्यांचे कार्यकर्ते करतायत. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, त्यांचा जो विषय होता, काय बोललेले ते लोक, अजून काहीतरी आरोप काही लावतायत. नोटीस दिला, त्याच्यावर प्रशासक तुमचा आहे मुख्य. आता त्याच्यावर रस्ते केले नाहीत. त्यांच्या जे कोण नवनिर्वाचित परिवर्तनवाले आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, कॉन्ट्रॅक्टर आमचं ऐकत नाही. अरे मुख्यमंत्री तुमचा, पालकमंत्री तुमचा, गेली 20 वर्ष खासदार तुमचा, पंतप्रधान तुमचे. जर एक साधा कॉन्ट्रॅक्टर तुमचं ऐकत नसेल तर आमची बहुजन विकास आघाडी आप्पाच्या एका फोनवर रातोरात रस्ते व्हायचे. आता का होत नाही? अनधिकृत बांधकामं, काय म्हणणं आहे तुमचं? कोण जबाबदार याला? अनधिकृत बांधकामाला त्यावेळेचं प्रशासन जबाबदार आहे. कोण? वसई बहुजन विकास आघाडी आणि महानगरपालिका. बस, दुसरं कोण नाही? दुसरं कोणीच नाही. यांच्या वेळेला त्याचा निर्णय झालेला आहे. अनधिकृत बांधकामाचं पाप कोणाचं? देखिए, पिछले 5 वर्षों से प्रशासन, जब से प्रशासक चला रहा है, मुझे नहीं लगता है यहाँ पे ज्यादा अनधिकृत बांधकाम कुछ हुआ है, मुझे नहीं लगता है. लेकिन 2020 के पहले जब यहाँ महानगर पालिका स्थापित थी, सबसे ज्यादा अनधिकृत बांधकाम 2005 से लेकर के 2020 तक हुआ है. इन 2005 से लेकर 2020 तक नगर पालिका फुल मेजोरिटी में थी इनकी. 115 के कारपोरेटर के स्ट्रेंथ में 109 कारपोरेटर इनके थे. हम तो विपक्ष में भी नहीं थे. हम कैसे जिम्मेदार हैं? पूरे जिम्मेदार है लोग. नावाला पण नव्हता. 100% नहीं थे. हम जबाबदार कोण? अरे बहुजन विकास आघाडी और स्थानीय प्रशासन, और कौन जिम्मेदार? अनधिकृत बांधकामं कोण जबाबदार? कसं झालंय, आगीतून फोफाट्यात गेल्या 5 वर्षामध्ये हरित आपली जी वसई होती तिचं सगळ्यात जास्त हरितकरण संपवलं गेलं आहे. म्हणून हे असं झालं ना, आगीतून फोफाट्यात. म्हणून सांगते की एक इमानदार माणसाला उभा करून बघा, एकमेकांना हे काय म्हणतात, आरोप प्रत्यारोप करून जबाबदारी ढकलून काही होणार नाही. ते म्हणतात अनधिकृत बांधकामं तुमच्याच कालावधीत. 2004 पासून अनधिकृतचा त्यांनी आमच्यावरती आरोप केलाय. 2004 ते 2009 स्वर्गीय विष्णूजी सावरा आमदार होते, वनगा साहेब खासदार होते. बरोबर. एक मिनिट, आमदार त्यांचे आहेत ना, ते आमच्यावरती आरोप करतात. 2009 2010 नंतर प्रशासक गेले 6 वर्षाले प्रशासक त्यांच्या हातात आहे. त्यांच्या हातात आहे सरकार. त्यांच्या 14 पासून गेले 11 वर्षाले सरकार त्यांच्या हातात आहे. आणि आरोप आमच्यावरती केले जातात. सरकार त्यांच्या हातात आहे. सरकार त्यांचं आहे. काय त्यांनी कारवाई नाही केली सरकारने? चला, आम्ही नाही केली ना, सरकारने का नाही कारवाई केली? त्याला कारण असं होतं की यांच्यातले कोण कथित नेते हे आरटीआय टाकण्यात व्यस्त होते. त्याच्या मागे त्यांचा हिडन अजेंडा काय होता ते काही गोष्टी तुम्हाला मागच्या विधानसभेत पुरावे सकट दिलेले आम्ही लोकांनी. ते आरटीआय टाकून काय करत होते आज पण इतिहास आहे. आतापर्यंतचा इतिहास आहे. आरटीआय टाकून त्याच्यावर पुढे कारवाई काय झाली, ती आरटीआयची कारवाई तिथे थांबली जाते. त्याच्या मागचं कारण काय याचं उत्तर त्यांनी द्यावं. बरं, त्यांच्या आमदार, एक मिनिट, त्यांच्या आमदार जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे बहुजन विकास आघाडीत सगळे चोर आहेत. मग आमचे 10 नगरसेवक तुमच्या पक्षात का घेतले? ते मोठे चोर, असं आहे त्यांचं म्हणणं का? तुमची लेकरं त्यांनी कांद्यावर घेतली का घेतली त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. पॉवरफुल नाही आहे त्या म्हणून आमचे लोक घेतात आहे. ते पॉवरफुल इकडे आहेच नाही. बहुजन विकास आघाडी भरोसा नाही. बस ते आमचे कॅन्डिडेट घेऊन. ठीक आहे. काय हे म्हणतायत अनधिकृत बांधकामं, आमदारांचं लक्ष पाहिजे होतं, पालकमंत्री कोणाचा त्यांचं लक्ष पाहिजे होतं. जबाबदारी नेमकी कोणाची होती? महानगरपालिकेची. बरं,
महानगरपालिकेचे सत्ताधारी होते, त्यांची जबाबदारी होती अनियंत्रित बांधकामावरती अंकुश ठेवणं. पण ह्या लोकांनी एवढ्या वर्षात जवळजवळ गेली 35 वर्ष या लोकांनी काही अंकुश ठेवला नाहीये. जसं हे सुनील तिवारी बोलले, जवळ 2007 ते 20 पर्यंत जे अनियंत्रित बांधकाम ज्या कोणी पद्धतीने कोणाला पाठीशी घातलं, कोणी कोणाच्या खांद्यावर हात ठेवला? महानगरपालिकेचे अधिकारी आणि सगळे कोणाला जवळ केलं? नगरसेवक, स्थानिक इथले जेवढे नगरसेवक प्रशासक आहेत, एकमेकांचे नगरसेवक कोणाचे जास्त आहेत? बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक 115 नगरसेवक त्यांचेच आहेत आणि त्यांचीच सत्ता होती गेली अनेक वर्ष. आणि अनधिकृत बांधकाम इथे जे रस्ते, पाणी साठे सर्व जबाबदार महानगरपालिका आहे. महानगरपालिका. आणि त्यावरती तर नगररचनाचा विकास जो आहे तो सरकारकडे होते. त्याचे आता एकनाथ शिंदे म्हणून ज्यांच्याकडे आहेत, जे आता शिंदे गटाचे नेते आहेत, बरोबर आहे, त्या लोकांनी बी ह्या सगळीकडे लक्ष नाही दिलं. त्यामुळे हे सगळं जो वसई विकासाचा जो कायापालट जो बेकार जो अवस्था झाली आहे ना, सर्वस्वी जबाब महानगरपालिका आणि सरकार आहे. या सगळ्या बरं, ठीक आहे. वसई विरार महानगरपालिका किंवा एकूणच या क्षेत्राकडे फार मुंबईच्या सरकारचं लक्ष जात नाही असं काही आहे का तुम्ही लक्षच देत नाही असं काही आहे? देखिए, पूरा ध्यान है सरकार का, यहाँ पे पूरा ध्यान है अनाधिकृत बांधकाम की जो बात रही है, और जितने भी स्लम एरिया हैं हमारी सरकार SRA और क्लस्टर योजना ला करके जितने भी गरीब लोग हैं, काम चालू हो गया जितने भी लोग हैं उनको बसाने योजना आ रही है, हम उनको बसाने का काम कर रहे हैं। योजना आ गई है, हम जितने भी स्लम में लोग रहते हैं उनको 2030 के पहले हम एक अच्छा घर देने का प्रयास करेंगे और देके रहेंगे. बरं, क्लस्टरचं झालं काय, कुठपर्यंत आलं? मैं उनकी बात का जवाब दूंगा कि जो आरटीआई का उन्होंने मुद्दा उठाया, आरटीआई किंग आज उनके पास है, उनके साथ में है, और यहाँ तो उन्होंने किस लिए उसका अपने समर्थन त्यांनी किया? म्हटलं त्यांची काही लोक तुम्ही खांद्यावर घेतली, कडेवर घेतली. हा, घेतली ना? बिल्कुल लिए. देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, महाराष्ट्र के कर्तव्यनिष्ठ और अभ्यासु मुख्यमंत्री, तुमच्याकडे तुमचे मैं कार्यकर्ते बता रहा हूँ, सुनिए तो, यांच्याकडे इतके नेते नव्हते. उनके नीतियों से सहमत होकर के, अगर देश के विकास में कोई अपनी भागीदारी दे सकता है, त्यांच्याकडे त्यांचे नेतेच नव्हते, त्यांच्याकडे त्यांचे नेतेच नव्हते म्हणून तुमचे कार्यकर्ते घेतले. आमचा एक मिनिट. आमचा पंतप्रधान पण लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर, आमचा मुख्यमंत्री पण लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर, ज्याच्या एका फोननी तुमचे अख्खे कॅबिनेट त्यांच्या दरवाज्यात आलेले विवा कॉलेजला, हो साहेब, अख्खे कॅबिनेट मिनिस्टर, राज्यमंत्री सगळे आमच्या आप्पांकडे येऊन मागच्या राज्यसभेला मतदानासाठी ती लोक आमच्या दरवाज्यात येत होती. ही आमच्या नेत्याची ताकद आहे, काम करायची दानत आहे, आणि म्हणून 35 वर्ष लोकांनी आम्हाला भरभरून मतदान केलेलं आहे. या प्रभागात ज्या ठिकाणी तुम्ही उभे आहात त्यांच्या 4 पैकी 2 उमेदवार आमच्या पक्षातनं त्यांच्याकडे गेलेले आहेत. आता आमचे उमेदवार नव्हते म्हणून आमचे उमेदवार भाड्याने घेतले, ही गोष्ट खरी आहे. आणि इकडचा विकास गेल्या 35 वर्षामध्ये जे झालाय, या 2 वर्षामध्ये काहीच झालं नाहीये. ते तुम्ही पब्लिकशी बोलू शकता. बरं, येतो नेते, येतो. एक नवी. हा काय